सन्मान्य आमदार सदाभाऊ खोत, विधान परिषद सदस्य मान्य सत्यजित भाऊ देशमुख आमदार यांचं आगमन झाले, स्वागत. ईश्वरपूर नगरपालिकेची ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये येत आहेत. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आप्पा, त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार आदरणीय बापू, शिराळा विधानसभेचे आमदार आणि माझे सहकारी आदरणीय सत्यजित भाऊ देशमुख, या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बाबा, राहुल दादा, शेबी आप्पा, चिमन भाऊ, नीताताई, आदरणीय या ठिकाणी उपस्थित असलेल्या वहिनी, शेखर इनामदारजी आणि आदरणीय व्यासपीठ जमलेल्या सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनी, तरुण मित्रांनो आणि पत्रकार भावांनो, उरण ईश्वरपूर ची निवडणूक खऱ्या अर्थानं विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण हे शहर एक शैक्षणिक शहर बनवून, औद्योगिक शहर बनवून आज नवा रूपाला येताना आपण सगळे पाहत आहोत. विरोधकांनी गेल्या पाठीमागच्या 5 वर्षाच्या आणि नंतरच्या काळातला फसवणूकनामा जाहीर केला, त्याचा पंचनामा आम्ही केलेला आहेच. परंतु खऱ्या अर्थानं जे म्हणत आहेत की या शहराचा विकास आम्ही करू शकतो, या शहराचा विकास भाजप शिवसेनेमुळे झाला नाही, त्यांना माझा एक सवाल आहे की 30 वर्ष उरण ईश्वरपूरवरती सत्ता कुणाची होती? अरे 30 वर्षामध्ये तुम्ही 1-1 किलोमीटर जर विकास करत गेला असता तर सगळ्या उरण ईश्वरपूरचा विकास झाला असता. अरे 30 वर्षात तुम्ही केलं नाही आणि आता तुम्ही 5 वर्षामध्ये विकास काय करणार? खऱ्या अर्थानं आमची सत्ता ज्यावेळी आली त्या कालखंडामध्ये शहरामध्ये आम्ही रस्ते केले, भाजी मंडई उभा केले, मटण मार्केट उभा केलं आणि भुयारी गटारी योजनेला सुद्धा आमच्या काळामध्येच मान्यता मिळाली आणि 24/7च्या पाणी योजनेलाही आमच्या काळामध्ये मान्यता मिळाली. म्हणजे या शहराचा विकास 30 वर्ष खुंटलेला होता, तो करण्याचं काम खऱ्या अर्थानं आमच्या काळामध्ये आम्ही सुरू केलं. एका बाजूला तुम्ही विकास करणार म्हणता, 30 वर्षात तुम्ही काय करू शकला नाही. 30 वर्षापैकी जे नेतृत्व या नगरपालिकेचे करत होते त्यांच्याकडं 18 वर्ष कॅबिनेट मंत्रीपद होतं. 18 वर्ष. या ठिकाणी आदरणीय मार्गदर्शक आमचे नेते आप्पा यांचा बराच काळ विरोधी पक्ष त्या बाकावरती गेला. 5 वर्ष 4.5 वर्ष ते मंत्री राहिले. पण या राज्यामध्ये पिण्याचं पाणी गावागावाला देण्याचं एक मोठं काम, ऐतिहासिक काम त्यांच्या काळामध्ये घडलं. खऱ्या अर्थानं तुम्ही 18 वर्ष मंत्री होता. या इस्लामपूर शहराला तुम्ही काय दिलं याचं एकदा उत्तर द्या. या 18 वर्षामध्ये जी आपली MIDC आहे, अरे तिथं एखादा भंगारचा तरी उद्योग आणायचा होता. काय उद्योग आणले तिथं? अरे कॅबिनेट मंत्रीपद, ना टाटाचा उद्योग आला, ना बिर्लाचा आला, ना रिलायन्सचा आला, ना एखादा उद्योगपती आला आणि त्याने कारखाना उभा केला
आणि या शहरातल्या तालुक्यातल्या तरुणांना 10-15 हजार हाताला काम मिळालं, हे 18 वर्षामध्ये मंत्रिपदाच्या काळामध्ये तुम्ही करू शकला नाही. आणि मी राज्यमंत्री होतो, अर्धा मंत्री होतो, मी फुल नव्हतो, पण मी त्या काळामध्ये भुयार गटार योजना दिली, रस्त्यांना निधी दिला. एवढंच नाही, यांनी एकांत सुद्धा इन्स्टिट्यूट, एकांत सुद्धा शैक्षणिक संकुल, शासकीय संकुल या शहरामध्ये नाही आणलं. पण माझ्या काळामध्ये क्रांतीशह नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय वाघवाडीला मी उभा केलं आणि त्याला 110 कोटी रुपयाचा निधी दिला. 110 कोटीचा. तुम्ही अशी एखादी संस्था आणली? या तालुक्यामध्ये अनेक मोठी माणसं झाली. क्रांतीशह नाना पाटील असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, लोक कलावंत पट्टे बापूराव असतील, तमाशा कलावंत गुलाबराव बोरगावकर असतील, अनेक नावं घेता येतील. पण या माणसांचा एखादी वास्तू या शहरामध्ये तुम्ही उभा करू शकला नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभा करू शकला नाही. क्रांतीशह नाना पाटलांचा पुतळा उभा करू शकला नाही. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा पुतळा उभा करू शकला नाही. नाही केलं स्मारक एखादंही या शहरामध्ये. आणि म्हणून निश्चितपणानं आत्मकेंद्रित हे नेतृत्व या शहरामध्ये आपल्या विभागामध्ये गेली अनेक वर्ष खऱ्या अर्थानं काम करत राहिलं. आणि म्हणून निश्चितपणानं मला आपल्याला आव्हान करायचं आहे की या निवडणुकीमध्ये बापू सारखा एक चांगला चेहरा आज आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आम्ही तुमच्या पुढे दिलेला आहे. ना त्यांचा मटका आहे, ना त्यांचा गुटखा आहे, ना त्यांचा व्हिडिओ गेम आहे. कारण तो पोरगा आहे अण्णासाहेब डांग्यांचा, एका वारकऱ्याचा तो पोरगा आहे. सुसंस्कृत घरामध्ये जन्माला आलेला हा मुलगा आज आम्ही तुमच्या समोर नगराध्यक्ष पदासाठी दिलेला आहे. हे म्हणत आहेत आम्हाला निवडून द्या, आम्ही विकास करू. कसा करणार विकास? तुमच्या हातात गाजर आहेत का विकास करायला? काय आहे तुमच्या हातात? केंद्रात सत्ता तुमची नाही, राज्यात सत्ता तुमची नाही. मग तुम्ही काय करणार? झोळी घेऊन भीक मागणार? अरे पैसे कोण देणार तुम्हाला? आणि म्हणून सत्ता आमच्या हातामध्ये द्या. राज्यामध्ये आपलं सरकार आहे, केंद्रामध्ये आपलं सरकार आहे. निश्चितपणानं सरकारच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी आम्ही या शहरासाठी आणू आणि एक विकासाची गंगा या शहरामध्ये आम्ही निर्माण करू. आज जर बघितलं या शहरामध्ये एकंदरीत जर सगळी या शहराची रचना बघितली, 30 वर्षामध्ये तुम्ही क्रीडांगण उभा करू शकला नाही, बाग बगीचे निर्माण करू शकला नाही, शैक्षणिक हब म्हणून हे शहर पुढे येत आहे. त्याच्यासाठी आम्हाला 9 तरुण मुलांच्यासाठी मार्गदर्शन केंद्र तुम्ही उभा करू शकला नाही, आरोग्याच्या व्यवस्था उभा करू शकला नाही, इस्लामपूरला उपजिल्हा रुग्णालय आहे, डायलिसिसच्या मशीन सुद्धा साध्या आणू शकला नाही. गेल्या महिन्यामध्ये मी आरोग्य मंत्र्यावर बैठक घेतली आणि आम्ही 6 डायलिसिस करायच्या मशीन त्या ठिकाणी मंजूर केल्या. अरे सामान्य माणसाच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता ही फक्त सामान्य माणसांच्या मध्येच असू शकते. आणि म्हणून बापूंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी महायुती करून या ठिकाणी आम्ही सगळे 30च्या 30 नगरसेवक या निवडणुकीला उभा केलेले आहेत. मी आपल्याला 2-3 गोष्टी सांगतो.
आणि मी थांबणार. ते बोलत आहेत विकास आम्ही करणार. मला त्यांना सवाल आहे की 18 वर्ष तुम्ही मंत्री होता, या व्यासपीठावरनं राज्यातल्या जनतेसाठी 18 वर्षामध्ये कोणते चांगले निर्णय घेतले तेवढं तुम्ही सांगा. आम्ही सांगतो. हो, आम्ही तळागाळातल्या प्रत्येक घटकासाठी महामंडळ तयार केलं. मग तो लवार असेल, सुतार असेल, कुंभार असेल, चर्मकार असेल, बुरुड समाज असेल, मातंग असेल, बौद्ध असेल, गोसावी असेल, पिंगळा जोशी असेल, प्रत्येक समाजाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा निर्णय घेतला. आणि एवढ्यावर आम्ही थांबलो नाही. तुम्ही समाजाला काय दिलं? अरे इथं माझ्या लाडक्या बहिणी आल्या, त्या दर महिन्याला 1500 रुपये आम्ही त्यांच्या खात्यावर द्यायला लागलो, दर महिन्याला. आता नवरा सुद्धा लाडक्या बहिणींना विचारतो बँकेचा SMS आलाय का, पैसे जमा झालेले. अरे शेतकऱ्याच्या खात्यावर दर वर्षी आम्ही 12,000 रुपये द्यायला लागलो. 7.5 HP पर्यंत शेतकऱ्याला विजेचं बिल मोफत दिलं. मागल त्याला पात्र लाभार्थ्याला खरंच देण्याची योजना धडक मोहीम म्हणून संपूर्ण राज्यामध्ये राबवली गेली. माझ्या माय माऊलीला एसटीचं अर्ध तिकीट केलं. एवढ्यावर आम्ही थांबलो नाही. वारकऱ्यांच्या दिंडीला सुद्धा अनुदान दिलं. भावानो, आपण इथवर सुद्धा थांबलो नाही तर गोर गरिबाला आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्या म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतून 5 लाख, प्रधानमंत्री आयुष्यमान आरोग्य योजनेतून 5 लाख, आता आपण केलं 10 लाख. अरे तुम्ही काय दिलं? मंत्री महोदयाने काय दिले तर सांगावं. एवढंच नाही तर लातूर जिल्ह्यामध्ये मेडिकलला एका मुलीचा नंबर लागला, पण त्या शेतकरी बापाकडं शासनानं ठरवून दिलेली फी सुद्धा भरायला पैसे नव्हते. त्या मुलीनं आत्महत्या केली आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळी होते एकनाथ शिंदे साहेब, आणि देवाभाऊनं निर्णय घेतला की राज्यातल्या लेकी बाळी आता उच्च शिक्षणासाठी आत्महत्या करणार नाहीत. आम्ही त्यांना उच्च शिक्षण मोफत करत आहोत. लाखो हजारो आमच्या लेकी बाळी आता डॉक्टर, इंजिनियर व्हायला लागल्या. अरे तुम्ही दिलं काय हे एकदा सांगा. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण तुम्ही घालवलं, पण मराठा समाजाला आरक्षण देण्याचं ऐतिहासिक काम कोणी केलं असेल तर ते देवाभाऊच्या सरकारनं केलं. असं काय तुम्ही दिलं याची एकदा यादी जनतेसमोर ठेवा. फक्त निवडणूक आली की 2 नंबरवाले बरोबर घ्यायचे आणि चना फुटाण्यागत नोटा उधळायच्या आणि निवडून यायचं आणि पुन्हा मुरुम डांबर विकासाच्या नावावर खाईत बसायचं. हा गेले अनेक वर्ष तुम्ही धंदा केलेला आहे. आणि तुम्ही किती काय करा, उरण ईश्वरपूरच्या जनतेनं ठरवलंय की ह्यावेळी आम्ही बदल करणार आहे. एक गोष्ट अजून मी तुमच्या आठवणीमध्ये आणून देतो. ज्यावेळी इस्लामपूरचं ईश्वरपूर नाव झालं त्यावेळी म्हणले माझा विरोध नाही त्याला, पण त्याला उरून असायला पाहिजे होतं. किती अभ्यास आहे नेतृत्वाचा बघा. अरे नाव कुणाचं बदलायचं होतं? इस्लामपूरचं. उरूनचं नाव बदलायचं नव्हतं. 2 गावं ही स्वतंत्र आहेत. तलाट्याचा उतारा कसा निघतो? मसूल गाव, गाव कामगार तलाठी उरून, गाव कामगार तलाठी इस्लामपूर. बदलायचं होतं इस्लामपूरचं नाव. हे म्हणले उरूनचा प्रस्ताव दिल्लीला का पाठवला नाही?
मी म्हणलो बाबा थांबा जरा, नाव धोंडीरामचं बदलायचं आहे, कोंडीबाचं नाही बदलायचं. आणि मग ते नाव बदलून आलं. सरकारनं निर्णय घेतला उरण इस्लामपूर नगरपालिका. अरे हा ऐतिहासिक निर्णय सुद्धा देवाभाऊनं घेतला. तुम्ही काय केलं? एक तरी गोष्ट सांगा, तुम्ही काय केली या शहरासाठी? फक्त याच गोड बोलायचं, नमस्कार करायचा, थोडं चेहऱ्यावर स्मित हास्य करायचं. आपल्याला बी वाटतं त्यांच्या तोंडाकडे बघितलं की गडी लई गरीब दिसतो या. पण गरीब बिरीब काही नाही आहे. कारण दुसऱ्याचं चांगलं झालं नाही पाहिजे. या तालुक्यामध्ये तरुणाच्या हाताला काम मिळालं नाही पाहिजे. इथं आप्पांचा साखर कारखाना होऊ दिला नाही, विलासराव शिंदे साहेबांचा साखर कारखाना होऊन दिला नाही, एन.डी. पाटलांचा साखर कारखाना होऊ दिला नाही. अरे या तालुक्यामध्ये एवढी मतभर, एवढी महान माणसं निर्माण झाली, पण या माणसांचा अपमान जागोजागी केलेला आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण सगळे एक संघपणानं उरण ईश्वरपूर ही नगरपालिका ही महायुतीची असेल आणि याच्यावरती वर्चस्व समोर बसलेल्या जनतेचा असेल, हे ठरवून आपण कामाला लागायचं आहे. हे ठरवून कामाला लागायचं आहे. कारण मी जाता जाता तुम्हाला सांगतो, आप्पा 18 वर्ष आमदार, विरोधी पक्ष नेते, मंत्री होते. भारतीय जनता पक्षानं न्याय दिला. भारतीय जनता पक्षाबरोबर मी सांगितलं, सगळा बहुजन समाज या महाराष्ट्रातला आहे. 18 पगड जातीची माणसं या महाराष्ट्रातली आहेत. संपूर्ण बुलेतेदार, आलुतेदार महा युती बरोबर आहे, देवाभाऊ बरोबर आहे. माझ्यासारखा मरळोबाच्या वाडीतला माणूस 2 डाव आमदार होतो आणि एकदा मंत्री होतो. त्याचं कारण हे सरकार गरीबाला घेऊन चालणारं सरकार आहे. गरीबाला घेऊन. आणि हे फक्त धनदांडग्यांना घेऊन चालणारे आहेत. आणि म्हणून ही लढाई धनदांडग्यांच्या विरोधातली लढाई आहे. ही लढाई सर्वसामान्य माणसाची लढाई आहे. आणि म्हणून किती त्यांनी वल्गना केल्या तरी मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी जनतेनं ठरवलंय की मला कमळ चिन्हासमोरील बटन दाबायचं आहे, मला धनुष्यबाणासमोरील बटन दाबायचं आहे, मला खडाळ्याच्या समोरील बटन दाबायचं आहे. ते या शहरातल्या जनतेनं ठरवलंय. आणि म्हणून याने कितीही वल्गना केल्या तर काय उपयोग होणार नाही. संपूर्ण शहर खऱ्या अर्थाने या निवडणुकीला सज्ज झालंय. सगळ्या शहरानं ठरवलंय की यांची गुंडा गर्दी आपल्याला मोडायची आहे आणि विकास निर्माण करणाऱ्या या महायुतीच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहायचं आहे. जाता जाता तुम्हाला सांगतो, अरे देवाभाऊ नावाचा देव या ठिकाणी येत आहे. काय आहे हो त्या माणसाकडं? ना कारखाना, ना शाळा, ना सूतगिरण्या, ना कुठला उद्योग. पण तो माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आणि आज 200च्या वर आमदार त्याच्या पाठीशी आहेत. आणि यांच्याकडे काय आहे? सगळं आहे. कारखाने आहेत, सूतगिरण्या आहेत, दूध संघ आहेत, शाळा आहेत, कॉलेज आहेत. पण एक सुद्धा आमदार ह्यांच्या पाठीशी नाही. हे यांचं दुर्दैव आहे, दुर्दैव. त्यांना त्याने आत्मपरीक्षण करावं. अरे एक रिक्षावाला एकनाथ शिंदे साहेबासारखा माणूस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो आणि ज्याला वारसा आहे त्याला एक आमदार निवडून आणता येत नाही. आणि ते म्हणे मी विकास करणार. अरे विकास करायला ही जन्माला आलेले नाहीत, तर समाजाला फकास करायला हे जन्माला आलेले आहेत. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये
आपण निश्चितपणाने ह्यांना यांची जागा दाखवा आणि महायुतीचा झेंडा 3 तारखेला आपण सगळे फडकूया. हे शहर खऱ्या अर्थानं 3 तारखेला रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं गरजलं पाहिजे. एवढाच नाही तर हा तालुका क्रांतिकारकांचा आहे, हा तालुका क्रांतिशय नाना पाटलांचा आहे, हा तालुका लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा आहे. आणि खऱ्या अर्थानं लढाऊ माणसं या तालुक्यानं जन्माला घातली आणि म्हणून त्या लढाऊ माणसांचा वारसा आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. आणि निश्चितपणानं तुम्ही जाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.